मानवी शिक्षा, मानवी सेवा। इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर 1862 साली सिटी हॉस्पिटल या नावाखाली धर्मदाय दवाखाना सुरू करण्यात आला। 1872 साली या संस्थेला मेयो रुग्णालय हे नाव देण्यात आले। 13 ऑगस्ट 1967 ला नागपूर महानगरपालिका व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून MBBS अभ्यासक्रम सुरू करण्यात आला। 1979 साली 56 पदव्युत्तर विद्यार्थी रुजू झाले। 1980 साली महाराष्ट्र शासनाने सदर संस्था स्वतःच्या ताब्यात घेतली व या संस्थेस इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर असे नाव प्रदान करण्यात आले। कालांतराने या संस्थेची MBBS विद्यार्थी क्षमता 60 वरून 200 व पदव्युत्तर विद्यार्थी संख्या 56 वरून 157 झालेली असून आंतररुग्णांची संख्या प्रतिवर्षी 52 ते 55 हजार इतकी आहे। वाढीव विद्यार्थी व रुग्णसंख्या तसेच परिसरातील ब्रिटिशकालीन कालबाह्य व मोडकळीस आलेल्या इमारतींमुळे रुग्णांची गैरसोय व विद्यार्थ्यांना होणारी असुविधा लक्षात घेता तत्कालीन माननीय मुख्यमंत्री व माननीय केंद्रीय मंत्री यांनी या संस्थेच्या सर्वंकष कायापालट करण्याचा इरादा पक्का केला। सन 2014 ते 2019 या कार्यकाळात संस्थेला 135 कोटी रुपयांची भरीव मदत करण्यात आली व नवीन MRI, CT स्कॅन, डायलिसिसची सुविधा व प्रशासकीय भवन तयार करण्यात आले। संस्थेचे वाढते स्वरूप व रुग्णसेवेचा व्याप लक्षात घेता सन्माननीय उपमुख्यमंत्री व माननीय केंद्रीय मंत्री यांनी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून 500 खाटांच्या रुग्णालयाकरिता रुपये 146 कोटी उपलब्ध करून दिले। माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आज तळमजला ते 11 मजली इमारतीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। 500 खाटांच्या या इमारतीमध्ये उच्च दर्जाचे अपघात विभाग, 8 अतिदक्षता विभाग, लहान मुलांकरता विशेष उपचार, माता व बालरोग विभाग, 7 शस्त्रक्रियागृहे, मध्यवर्ती प्रयोगशाळा व रक्तपेढी विभाग या सुविधा उपलब्ध होणार आहेत। सदर इमारत पूर्ण झाल्यानंतर रुग्णांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध होतील। त्याचप्रमाणे सन्माननीय उपमुख्यमंत्री व माननीय केंद्रीय मंत्री यांच्या विशेष प्रयत्नांनी MBBS विद्यार्थी, पदव्युत्तर विद्यार्थी, नर्सिंग विद्यार्थी, अध्यापक वर्ग व कर्मचारी वृंद यांच्याकरता कोणतीही असुविधा राहू नये म्हणून 336 कोटी 83 लाख रुपये इतका निधी मंजूर करून या संस्थेच्या श्रेणीवर्धनाकरिता आवश्यक 24 कामांना शासनाद्वारे प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे। 1967 ते आजच्या खडतर प्रवासात या संस्थेत रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण तसेच बरेचसे अभिनव उपक्रम राबविण्यात आले आहेत। यामध्ये न्यायवैद्यकशास्त्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पहिले पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आले। डॉक्टर मकरंद व्यवहारे यांच्या अथक प्रयत्नांनी न्यायवैद्यकशास्त्र विभागात आमूलाग्र बदल झालेले आहेत। यामध्ये सुसज्ज शवचिकित्सा संकुल, 38 मृतदेह जतन करता येईल असे अद्ययावत वॉक इन कोल्ड रूम व शवविच्छेदन अहवाल तयार करण्याकरिता ERP न्यायवैद्यक संगणक प्रणाली ही संपूर्ण देशात प्रथमच सुरू करण्यात आली। माननीय केंद्रीय मंत्री व माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाद्वारे व प्रोत्साहनाद्वारे कॉक्लिअर इम्प्लांटचे केंद्र या संस्थेत सुरू करण्यात आले। या केंद्राद्वारे आजपर्यंत 101 लहान मुलांवर वयोगट 13 महिने ते 13 वर्ष या बालकांच्या यशस्वी शस्त्रक्रिया संपन्न झालेल्या असून जन्मजात कर्णबधिरत्व दूर करण्यात डॉक्टर जीवन वेदी यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने यश मिळविले आहे। माननीय प्रधानमंत्री यांच्या महत्त्वाकांक्षी TB फ्री इंडिया उपक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यात डॉक्टर राधा मुंजे यांच्या नेतृत्वाखाली IGGMC टेरिटरी केअर सेंटर ची निवड झालेली आहे। या संस्थेच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे रोवण्यात आलेले असून यामध्ये संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचाही सहभाग आहे। नुकतेच डॉक्टर सगदेव यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे। आम्हास आनंद होतोय की सध्याचे नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर
हे या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. ही संस्था माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी व माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भरीव मदतीकरिता सदैव ऋणी असून शतशः आभारी आहे.